नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. देशात जलसंवर्धन ही चळवळ झाली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये आवाहन. अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना घरं उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. कोणत्याही गावातून पाण्याच्या टँकरसाठी मागणी आली तर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची रामदास कदम यांची माहिती. मानवता आणि अखंड प्रेमाचा संदेश देणारा ईस्टर संडे सर्वत्र साजरा. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज मोहाली भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्त्वपूर्ण लढत. नमस्कार. बातम्या विस्ताराने. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्य विधिमंडळ स्थगित करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली आहे. काल रात्री झालेल्या तातडीच्या बैठकीत उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. मुख्यमंत्री हरीश रावत उद्या विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार होते. सत्ताधारी काँग्रेसमधल्या 9 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांचं सदस्यत्वच रद्द केलं होतं. त्यामुळे 70 सदस्य असलेली विधिमंडळाची संख्या आता 61 वर आली. त्यामध्ये काँग्रेसकडे 27 आमदार आहेत. देशात जलसंवर्धन ही एक चळवळ होण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. मन की बात या कार्यक्रमाच्या 18व्या भागात त्यांनी आकाशवाणीवरून देशवासियांशी थेट संवाद साधला. विविध जलस्रोतांचं जतन आणि संवर्धन केलं तर अपुऱ्या पावसाच्या काळात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने देशात 5 लाख नवीन तळ्यांची निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे असं ते म्हणाले. कि हम उन पुरानी जगहों को फिर से एक बार खुदाई करके सफाई करके अधिक जल संचय के लिए तैयार कर सकते हैं क्या? जितना पानी बचाएंगे तो पहली बारिश में भी अगर पानी बचा लिया, तालाब भर गए, हमारे नदी नाले भर गए, तो कभी पीछे बारिश रूठ भी जाए तो हमारा नुकसान कम होता है. पानी बचाओ. आने वाली बारिश में बूंद बूंद पानी कैसे बचाएं, गांव का पानी गांव में रहे, ये अभियान कैसे चलाएं. आप योजना बनाइए, सरकार की योजनाओं से जुड़िए. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी तसंच शेतीबाबतची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सुविधा ॲपचा उपयोग करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त महू, लंडन, नागपूर, दिल्ली स्थित 26 अलीपूर रोड आणि मुंबईतील चैत्यभूमी या पंचतीर्थांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातली पर्यटन स्थळं अधिक आकर्षित केली तर पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळून देशातल्या लाखो तरुणांना रोजगार मिळू शकेल. त्यासाठी सरकार, सेवाभावी संस्था आणि नागरिक यांनी आपसात सहकार्य करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. देशातून मधुमेह आणि क्षय या रोगांचं उच्चाटन झालं पाहिजे. यासाठी योगासनांसह इतर व्यायाम, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार नियमितपणे करण्याचा सल्ला त्यांनी दिला. फुटबॉल सामन्यांमध्ये भारताची कामगिरी विशेष चमकदार होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. फिफाच्या 17 वर्षाखालील स्पर्धा पुढच्या वर्षी देशात भरवली जात असून त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकतील. तसंच युवा वर्गामध्ये खेळाबद्दलचा उत्साह देखील वाढू शकेल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावं. अपने कौशल विकास के लिए अवश्य करें और अनगिनत क्षेत्र हो सकते हैं. जरूरी नहीं है कि मैं जो गिना रहा हूं वही क्षेत्र हो सकते हैं. और आपके व्यक्तित्व की पहचान उससे और इससे आपका आत्मविश्वास इतना बढ़ेगा. एक बार देख लीजिए. जानेवारी महिन्यात पठाणकोट इथल्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी
तपास करण्यासाठी पाकिस्तानच्या 5 सदस्यांचं पथक आज नवी दिल्लीत दाखल झालं आहे। या पथकामध्ये पाकिस्तानच्या लष्करी गुप्तहेर तसंच नागरी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचं पथक प्रथमच भारतात आलं आहे। या पथकाला पठाणकोट हवाई तळाची पाहणी करू न देता मर्यादित परिसराचीच पाहणी करू दिली जाणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीला नेपाळमध्ये सार्क परिषदेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्वसामान्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करतानाच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधल्या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित असून त्यासाठी तरतूदही उपलब्ध केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथल्या सुखदेव नगर इथे या योजनेच्या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून राज्यात त्याची सुरुवात बार्शी इथून झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। कोणत्याही राष्ट्र आणि राज्याचा विकासाचा मार्ग हा रस्ते निर्मितीतून केला जातो। सोलापूरचं चित्रही असंच बदलेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सोलापूर जिल्हा पॅकेजच्या 27,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते। यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। मराठवाड्यातल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं। ते काल औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत बोलत होते। कोणत्याही गावातून टँकरसाठी मागणी आली तर तत्काळ टँकर पुरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। तसंच पक्षी आणि प्राण्यांसाठी छोट्या हौदांमध्ये पाणी सोडण्याचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितलं। जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे ओल्या झालेल्या 1100 हेक्टर जमिनीवर चाऱ्यासाठी मक्याची लागवड करण्यात आली असून येत्या 1.5 महिन्यात हा चारा उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली। शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवणार असल्याचंही ते म्हणाले। उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून ज्या सहकारी साखर कारखान्यांना अपुऱ्या तारणावर मोठं कर्ज दिलं त्याबाबत कारवाई चालू केली आहे। तसंच ज्यांच्या आग्रहाखातर ही कर्ज दिली त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटी इथे भवानी सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या चारा छावणीला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवल्या असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं। जर अशा प्रकारच्या काही कंप्लेंट्स आल्या असतील की असा जो 2000 कोटी रुपयाचा खरीप अनुदान खाली आपण पाठवलं ते अजूनही जिल्हा बँका शेतकऱ्यांच्या अकाउंटला शिफ्ट करत नसतील तर त्या कंप्लेंटचा आम्ही सिरियसली विचार करू। अजून 2000 कोटी रुपयाचा पुढचा हप्ता हे 2000 कोटी पोहोचल्यानंतर आपण सोडणार आहोत। या खरीप अनुदानाच्या व्यतिरिक्त खरीपाचं जे नुकसान झालं त्याच्या अनुदानाव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात गुरांच्या छावण्या सुरू व्हाव्यात यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे। हिंदू मुस्लिम समुदायामध्ये वाद निर्माण करणं हाच MIMचे नेते ओवैसी यांचा उद्देश असल्यामुळे अशांतता निर्माण करणाऱ्या ओवैसींना अधिक महत्त्व देऊ नका असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं। उदगीरमध्ये ज्या मैदानावर ओवैसींनी वादग्रस्त भाषण केलं होतं त्याच मैदानावर शिवसेनेच्या वतीने काल रात्री भारत माता जयघोष सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। चिथावणीखोर भाषणाने समाजात द्वेष पसरवण्याचा कोणताही उद्देश सफल होऊ देऊ नका असं आवाहन कदम यांनी केलं। खासदार रवींद्र गायकवाड यांनीही ओवैसी यांच्या जहाल विधानांवर यावेळी टीका केली।
शेतीची स्थिती सुधारण्यासाठी शाश्वत सिंचनावर भर देणं गरजेचं असून त्या अनुषंगाने राज्यात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामं वेगाने सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। परभणी तालुक्यातल्या दैठणा इथे इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सिमेंट बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या। इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनामुळे या भागातल्या पाणलोट क्षेत्रातल्या गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटेल, तसंच हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर परिसरातली 135 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। ग्रामीण भागातल्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा आणि माहिती त्यांनी घेतली। लोकसहभाग असला की शासनाच्या जलयुक्त शिवारासारख्या योजनाही किती लाभदायक ठरू शकतात याचा आदर्श जळगाव जिल्ह्यातल्या जळके या गावाने दाखवून दिला आहे। जळगाव शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर असलेलं जळके हे 2000 वस्तीचं गाव। लोकसहभाग, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 10 लाख रुपयांची जलसंधारणाची बंधारा तसंच नाला खोलीकरणाची विविध कामं गाव परिसरात करण्यात आली। 2 महिन्यात करण्यात आलेल्या या कामासाठी परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीचा काही भाग दिल्यामुळे नाला खोलीकरण करण्यात आलं। गेल्या 3 वर्षांपासून जलसंधारणाच्या या कामांमुळे जळके गावासह वसंतवाडी, विटनेर, वडार, वडली या नजीकच्या गावातली पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली आहे। जलसंधारणाची ही कामं पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांचं कौतुक केलं आहे। राज्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीतले कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे। या वसाहतीत सुरुवातीला 3 दिवस पाणी कपात केली जात होती, मात्र आता 650 पेक्षा अधिक कारखाने आठवड्यातून 4 दिवस बंद ठेवले जात आहेत, अशी माहिती तळोजा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी दिली। बंद कारखान्यांमुळे इथल्या कामगारांवर रोजगारावरही परिणाम होत आहे। सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जे कळंबोलीला आमच्या जवळ अवेलेबल आहे त्याचं पाणी इथे तळोजामध्ये आणायचं, तर त्या पाईपलाईनसाठी अंदाजे 30 कोटीचा खर्च अपेक्षित आहे। पाईपलाईन आणि पंपिंग सगळा खर्च, तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही उद्योगमंत्र्यांकडे विषय घेतला होता। तर त्याने काय आपण कॉस्ट शेअरिंगवर म्हणजे काही खर्च एमआयडीसीच्या उद्योगांनी उचलायचा, काही एमआयडीसीने आणि काही राज्य सरकार असं करून त्याचं प्रयोजन करायचं एक आहे, पण त्याला थोडासा वेळ लागेल कारण आता एक कॉस्ट शेअरिंगचा विषय असल्यामुळे हा थोडा आम्ही तो फार वॉर फुटिंगवरचा विषय घेतलेला आहे, कारण पाणी तर विषाणून परिस्थिती फार कठीण होत चाललेली आहे। 20 वर्षांपासून रखडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जीगाव प्रकल्पाची शासनाच्या निर्देशानुसार नागपूरच्या जनमंच संस्थेच्या वतीने पाहणी करण्यात आली। यावेळी या संस्थेच्या सदस्यांकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या। सन 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाऊन प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि सिंचन या दोन्ही बाबी यापुढे साध्य होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने जलमंचच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली। जीगाव प्रकल्पाच्या कामाला 20 वर्ष झाली असून दिवसेंदिवस प्रकल्पांची वाढणारी किंमत आणि शासनाकडून मिळणारा अपुरा निधी यामुळे हा प्रकल्प रखडला आहे। मात्र आता हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी या परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या जर कामाची परिस्थिती ते पाहिली तर काम अतिशय मंद गतीने चालू आहे, क्लिअरली दिसत आहे। कारण की 2005 पासून एक 5 वर्षात म्हणजे 2010 ते 2012च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होता, शेतकऱ्यांना आज पाणी मिळायला पाहिजे होतं आणि कदाचित 2012ला शेतकऱ्यांना पाणी मिळालं असतं तर जे हे मागचे 5 वर्ष शेतकऱ्यांचे वाईट गेले ते कदाचित गेले नसते। शेतकऱ्यांना इथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न या पाण्याच्या भरोश्यावर घेता आलं असतं, पण प्रकल्प लांबल्यामुळे आणि तो अजून 2019 पर्यंत होणार नाही असं सांगत असल्यामुळे शेतकऱ्यांना परत एवढे वर्ष पाण्याची वाट पाहावी लागेल असं दिसतंय।
डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे. मात्र डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधला सुसंवाद, कामातली सचोटी, सीसीटीव्ही, कागदपत्र आणि सेवा शुल्क यामध्ये स्पष्टता ठेवल्यास वैद्यकीय क्षेत्र अधिक सुरक्षित बनेल, असं मत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या कोअर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर पेशंट सिनर्जी या विषयावर 2 दिवसीय न्यायवैद्यक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्र अधिक पैसा कमावण्याचं माध्यम होत असल्यामुळे अशा घटना घडतात. मात्र गेल्या काही वर्षात या घटना कमी होत असल्याचंही त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. राज्यात 2013 मध्ये अशा 101 घटना घडल्या, त्यात 181 जणांना अटक झाली. मात्र 2015 मध्ये 56 घटनांत 99 जणांना अटक झाली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सराफा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी काल कोल्हापूर इथल्या गुजरी परिसरात मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. कोल्हापूर जिल्हा सराफ असोसिएशनने आयोजित केलेल्या या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधले सराफ आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाले होते. अबकारी कर आणि पॅन कार्ड संदर्भात जे सरकारनं कायदा लागू केलेला आहे त्याच्या विरोधात आजपर्यंत बंद आहे. आणि आज जी मानवी साखळी निर्माण केलेली आहे तर इथून पुढे जे आंदोलन करणार ते उग्र करणार. उदाहरणार्थ रेल्वे रोको, रस्ता रोको, हायवे रोको अशा प्रकारे आंदोलन करून सरकारला याची जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज 25 दिवस झाले सराफी व्यवसाय बंद आहेत. लग्न सराईचे हे दिवस चालू झालेले आहेत. सगळ्या कस्टमर्सला खूप प्रॉब्लेम येत आहेत. आता सारखे सराफ लोकांना फोन करून ते दुकान उघडायला नाही म्हणताय. सरकारने आपला निर्णय मागे घ्यायला पाहिजे. आता सगळ्या लोकांना आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला आहे. कोल्हापूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या पांढऱ्या पोपटाचा बंदिवास आणि पहिला कोट या 2 कथासंग्रहांचं प्रकाशन काल प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या हस्ते झालं. न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून वेदपाठक यांनी आपल्या अवतीभवतीच्या अनुभवांचं चित्रण या 2 कथासंग्रहातून केलं आहे. या कथा रंजक असल्या तरी त्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत, असं प्राचार्य पाटणे यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराचं वितरण काल मुंबईत झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बोरिवली इथल्या ज्ञानसागर केंद्रात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवही साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ सतारवादक पंडित अरविंद पारेख, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव संजीव भोकरे, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. येशू ख्रिस्त यांच्या पुनरुज्जीवनाचा आजचा ईस्टर संडे आज जगभर साजरा होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्ताचे मानवतेप्रती असलेले अखंड प्रेम याचा आजचा दिवस स्मरण करून देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर येशूची शिकवण ही प्रेरणादायी असून याद्वारे परस्परातला सुसंवाद बळकट करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुड फ्रायडेला सुळावर चढवल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे ईस्टर संडेला येशूचं पुनरुज्जीवन झालं. ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांच्या 40 दिवसांच्या उपवासाचीही सांगता होते. अमरावतीचे माजी विभागीय महसूल आयुक्त आणि विद्यमान अमरावती विभागीय माहिती आयुक्त दत्तात्रय बनसोड यांचं काल कर्नाटक इथल्या हुबळीला जाताना रस्ता अपघातात निधन झालं. या अपघातात त्यांच्यासह पत्नी, मुलगा आणि मुलगी
यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात काल कुंबळे गावात एका समारंभादरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जेवणातून विषबाधा झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 60हून अधिक जणांची प्रकृती अत्यवस्थ होती. दुपारच्या जेवणानंतर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे बाधितांना परिसरातल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शरद पवार अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 145 किलोमीटरच्या अंतराच्या सायकल स्पर्धेला मुंबईत लायन गेट इथल्या काळा घोडापासून सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. बोरघाट हे स्पर्धकांना आव्हान ठरणार असून मुंबई ते खंडाळा आणि खंडाळा ते पुणे अशा 2 पट्ट्यामध्ये 145 किलोमीटर अंतराची ही शर्यत आहे. यात 80 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाला 75,000, द्वितीय क्रमांकाला 50,000 आणि तृतीय क्रमांकाला 25,000 रुपये आणि मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं स्वरूप आहे. गेली 50 वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. घाटामुळे ही सायकल शर्यत भारतातील सर्वात अवघड पण मानाची समजली जाते. क्रिकेट विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत ब गटात आज संध्याकाळी मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणं क्रमप्राप्त असल्यामुळे दोन्ही संघांकरता आजचा सामना करो या मरो ठरणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल संभवत नाही. दरम्यान नवी दिल्लीत काल अ गटात इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित केला आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजने आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हवामान येत्या 24 तासात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र या काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट देशात जलसंवर्धन ही चळवळ झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये आवाहन. अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना घरं उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. कोणत्याही गावातून पाण्याच्या टँकरसाठी मागणी आली तर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची रामदास कदम यांची माहिती. मानवता आणि अखंड प्रेमाचा संदेश देणारा ईस्टर संडे सर्वत्र साजरा. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्त्वपूर्ण लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.